धान्य मिळालं ते धान्यवस्त त्यांच्याबरोबर होते, मग त्यात विदूर होते, अगदी जाती पुत्र होते ते, परंतु त्यांच्याकडे तो विवेक होता. आपल्याला संस्कृत मधलं सुभाषित माहिती आहे, हंसा श्वेता बका श्वेता को भेदो हंस बकयो विरक्षिर विवेकेतू हंसा बक बका. बगाही सफेद आहे, हंसही सफेद आहे, पण दोघांमध्ये नक्की फरक काय? तर जेव्हा दूध आणि पाणी मिक्स केलं जातं आणि दुग्ध राशन करण्याची वेळ येते तर हंस फक्त काय करतो? दुग्ध राशन करतो. तसं सर्वसामान्य मनुष्य आणि आत्मसाक्षात्कारी ज्याला आपण ते म्हणाले की मी साक्षात विठ्ठलाला तुझ्यामध्ये पाहिलं आणि गोरा कुंभारही नामदेवाविषयी तेच वाटतात. ही प्रत्यक्ष अनुभूतीची जी प्रचिती आहे, ही प्रचिती आत्मसाक्षात्काराशिवाय शक्य नाही, बिलकुल शक्य नाही. आता वैद्यशास्त्र आणि अध्यात्म दोघांनाही एकच म्हणायचंय, फक्त आपण समजुतीचा घोटाळा टाळला पाहिजे. समजून घेण्याचा योग्य जर प्रयत्न केला तर 100% मला असं माहिती आहे की हे एकच आहे, वेगळं काही नाही. आता संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत काय म्हटलंय? इडा पिंगला एक वटती तिने गाठी सुटती साही पदर फुटती चक्राचे हे. ही कुंडलिनी शक्ती आपली डावी दाढी उजवी दाढी म्हणजे इडा आणि पिंगला यांच्या तिन्ही गाठी कुठे झालेल्या आहेत? आज्ञा चक्रावर, ज्याला आपण आज्ञाचक्र म्हणतो, म्हणजे आपल्या लहान बिंदू आणि डोळ्याची काळजी घेतं. हे वैद्यशास्त्र मान्य करतं. हा जो लहान बिंदू आहे, त्या लहान बिंदूचं संपूर्ण नियंत्रण जे काही करतं त्याला आपण महाविष्णूचं अवतरण म्हणतो. आपल्या भारतवर्षात दशावतार माहिती आहेत विष्णूचे. सर्वश्रेष्ठ जे अवतरण आहे महाविष्णूचं ते आता ह्या कलियुगात येणार आहे असं आपण सगळेजण मांडतो. मंगलाष्टक आहे, त्याच्या पाठीमागचा हेतू, त्याच्या मागचं ज्ञान हे निखालच शुद्ध आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत आणून ठेवलेला हा जो काही वारसा आहे हा नक्कीच जतन करण्यासारखा आहे, परंतु त्यासाठी आपल्याला आत्मसाक्षात्कार हा मिळाला पाहिजे. आत्मसाक्षात्काराशिवाय काहीही शक्य नाही. आणि सर्व शेवटचं जे काही चक्र आहे, ज्याला वैद्यकशास्त्र लिम्बिक एरिया म्हणतं किंवा आपले आध्यात्मिक श्रेष्ठी ऋषीमुनी ज्याला सहस्रदल चक्र म्हणतात. आता याविषयी वेगवेगळ्या साधू संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने यावर भाष्य केलेलं आहे. शून्य शिखर भरत अनाहत बाजेरे, कबीर म्हणाले. शून्य शिखर म्हणजे हे सहस्रदल, याच्यामध्ये हृदयाचे ठोके, अनाहत म्हणजे हृदय, ते स्पंद शक्ती जशी लहान मुलं आपण पाहिलं असेल ना घरामध्ये जन्मलेलं, त्याच्या टाळूवर जर हात फिरवला तर ती टाळू अशी लब डब करते. किती मातांनी पाहिलंय हे? किती मातांनी पाहिलंय? प्रत्येक मातेला, प्रत्येक बांधवाला सुद्धा हा अनुभव असेल. किती लोकांनी हा अनुभव पाहिलेला की लहान मुलाची टाळू ही अशी उडत असते, त्याचे हात वर करा प्रामाणिकपणे. तर तेव्हा त्या लहान मुलामधील ही जी काही देवीची शक्ती असते ती जागृत असते. आणि म्हणून आपल्या घरामध्ये सर्व वृद्ध जर कोणी माता पिता असतील तर ते काय म्हणतात माहितीये का? मूल देवाबरोबर हसतं, ते देवाबरोबर रडतं म्हणतात की नाही? हे पूर्ण सत्य आहे. परंतु त्यासाठी आपल्याला ओळख असायला हवी. कोणाची ओळख असायला हवी? आपली स्वतःची स्वतःला ओळख असायला हवी. मग आपण वेदाकडे जातो. वेदांमध्ये पहिला प्रश्न असा विचारलाय की मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपण आपल्याला विचारा, तो अहम, मी कोण आहे? काय याचं उत्तर? एखादे डॉक्टर असतील तर ते डॉक्टर आहेत का? किंवा आई वडिलांनी दिलेलं नाव त्याला दिलं असेल तर तीच ती व्यक्ती आहे का? डॉक्टर जरी असला, आता उदाहरणार्थ माझं मी उदाहरण देतो पहा. मी व्यवसायाला डॉक्टर आहे, परंतु मी कुणाचा तरी वडील आहे, मी कुणाचा तरी भाऊ आहे, मी कुणाचा तरी मुलगा आहे, मी कुणाचा तरी दीर आहे, आणि मी जे काही काम करतो इतर त्या कामामध्ये सुद्धा मीच आहे. मग मी हा नक्की कोण आहे? मी सो अहम याचं उत्तर वेदामध्ये जे दिलं गेलंय, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी चैतन्य, मी केवळ आत्मा आहे. लक्षात आलं? आणि आपण सरते शेवटी अलीकडे खूप मोठा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जिकडे जाल तिकडे दशक्रिया असली, एखादे प्रवचन काढत असतात, मग आत्म्याविषयीचं सुरेख असं वर्णन ते करतात. तर जो आत्मा
वाऱ्याबरोबर वाहून जात नाही, आगडीबरोबर जळाला जात नाही, पाण्याबरोबर हे होत नाही. त्या आत्म्याचं वर्णन सगळेच करतात. आणि मग त्या आत्मतत्वाला प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे याविषयी मात्र कुणी काही बोलत नाही. आणि आज प्रथम या विश्वामध्ये या सर्व साधू संतांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून आम्हाला जो काही अनुभव आला परमपूज्य श्री माताजी निर्मला देवीच्या कृपेत, केवळ परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी आज विश्वामध्ये ज्या ज्या मानवाला इच्छा आहे त्या प्रत्येक मानवाला, मग तो कुठल्याही जातीबद्धाचा असला तरी सुद्धा आत्मसाक्षात्कार देतात. आपल्या लक्षात आलं की आज या ठिकाणी परमपूज्य श्री माताजीचा फोटो का ठेवलेला आहे. मग आपल्या लक्षात येईल की संत ज्ञानेश्वर यांनी घरदार सोडलं होतं का हो. त्यांना त्याच्या मोठ्या भावाकडनं विरोधाभास पहा बरं का, त्यांना त्याच्या सख्या मोठ्या भावाकडनं आत्मसाक्षात्कार मिळाला होता. हे आपल्याला मान्य आहे. आपण सगळेजण याच्यावर विश्वास ठेवतो की नाही. बरोबर आहे. मग आज आपल्याला आत्मसाक्षात्कार देणारं कोण आहे. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांना आपण मंडळींनी जर त्यावेळेला त्यांच्याबरोबर असू तर गावकुसाच्या आत सुद्धा घेतलेलं नव्हतं हे सगळ्यांना ज्ञात आहे. घेतलं होतं का आपण मंडळींनी आतमध्ये, गावकुसाच्या बाहेर वाईट टाकलं. या श्रेष्ठ अशा साधू संतांना आपण अडणवीत असा छळ केला. आणि मग हे साधू संत होऊन गेले. मग मात्र आपण दिंड्या पालखा असे मग छाती चालून माझी पालखी मोठी, मीच मोठा, मी मोठा प्रवचनकार अशा पद्धतीच्या दांभिक अहंकारामध्ये अडकलो जातो. आणि यामुळे घडतं काय की जे काही अवतरण जो साधू संत आपल्या पुढे असतो त्याला आपण स्वीकारत नाही. कारण जे होऊन गेले त्याला ना तुम्ही पाहिलेले ना मी पाहिलेले. पण यांची ओळख केवळ चैतन्याच्या माध्यमातून रोकडी अशी प्रचिती आपल्या सर्व आबालवृद्धांना ज्या दिवशी येईल त्याच दिवशी आपल्याला हा दिवाडा आपल्याच लक्षात येईल. मग संत श्रेष्ठ ज्ञानदेवांना अखिल विश्व वाटतं. परमपूज्य श्री माताजींनी 170 देशांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या मूर्ती वाटल्या. त्यांचा अमृत अनुभव ग्रंथ मग ते मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, इसाई असतील, जुहू असतील अशा लोकांना त्यांनी वाटल्या. आणि त्यांना सांगितलं तुम्हाला जर अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आमच्या भारतात यावं लागेल. नुसतं भारतात येऊन चालणार नाही, तुम्हाला आमच्या महाराष्ट्रात यावं लागेल. नुसतं महाराष्ट्रात येऊन चालणार नाही तर तुम्हाला आमच्या आळंदीला यावं लागेल. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांना समजून घ्यावं लागेल, सर्व साधू संतांना समजून घ्यावं लागेल. आणि त्यांनी जे काही लिहिलेलं आहे, ज्याविषयी त्यांनी अमृत अनुभव असं म्हटलेलं आहे, हा अमृत हा शब्द एका वेदाचं सार आहे. वेदाच्या त्या सारामध्ये असं म्हटलंय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय.